नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. तर आजचा आपला मराठीचा टॉपिक आहे सर्वनाम. तर बघा, सर्वनाम आपण आतापर्यंत शब्दांच्या जाती बघत आहे. शब्दांच्या जातीमध्ये आपलं नाम हा टॉपिक झालेला आहे. त्याच्या पुढचा टॉपिक आहे सर्वनाम. सर्वनामाबद्दल बघा, सर्वनाम याच्यामध्ये बघा, सर्वनाम म्हणजे याच्यामध्ये नाम लपलेलं आहे. सर्वनामाची साधी सोपी व्याख्या असणार आहे, नामाच्या ऐवजी येणे. कळालं? एखादं नाव आहे, एखादं नाम आहे, तर त्या नामाच्या आपण प्रत्येक इलाक्याने तोच नाव परत परत, उदाहरणार्थ आपला तुषार गेला नागपूरला, तुषार नागपूरमध्ये फिरला, तुषार नंतर अमरावतीला गेला, असं प्रत्येक वेळेला म्हणण्यापेक्षा तुषार नागपूरला गेला, तो नागपूरमध्ये फिरला, नंतर तो अमरावतीला गेला, नंतर तो भंडाऱ्यामध्ये आला, म्हणजे थोडस योग्य वाटतं ना. प्रत्येक वेळेला नाम घेणे योग्य आहे का? ते जमत नाही किंवा बसत नाही पद्धतीमध्ये, बरोबर. त्यासाठी काय करायचे आहे, नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो, कशाच्या ऐवजी? नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो ते काय असतं? सर्वनाम. समजलं तुम्हाला? एक गोष्ट साधी सोपी व्याख्या आहे. आता पुढे बघा, नामाचा बघा इथं म्हणते, नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या, नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला, विकारी म्हणजे कळतं तुम्हाला? विकारी म्हणजे काय? बदलणार आहे. विकारी शब्दाला काय म्हटलं जातं? सर्वनाम असे म्हटलं जातं. ओके. व्याकरणकारांनी म्हणजे तज्ञांनी किंवा मराठीच्या इतिहास तज्ञांनी काय म्हटलेलं आहे बघा, सर्वनाम म्हणजे नामाचा वारंवार, बघा, वारंवार उच्चार न व्हावा म्हणून समय विशेषी त्याच्या स्थानी जे शब्द येतात त्याला काय म्हणायचं? सर्वनाम म्हणायचं. कुणाच्या मते? दादोबा पांडुरंग तरखडकर. कुणाच्या मते? दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या मते. पुढे बघा, जो विकार विशिष्टार्थ द्योतक नसून त्यास पूर्वपार संबंधाने सर्व प्रकारच्या नामाचा अर्थ येऊ शकतो, म्हणजे जो वाटेल त्या नामाबद्दल उपयोगात येतो त्यास काय म्हणायचं? सर्वनाम. कोण म्हटलं असं? मोरव केशव दामले, बरोबर. ओके. सबनीस सर काय म्हणतात बघा, नामाच्या ऐवजी, कुणाच्या ऐवजी? नामाच्या ऐवजी येणाऱ्या सर्वनाम शब्दास प्रतिपादिक असे म्हणतात. नामाच्या संबंधाने जे प्रतिपादिक अप्रत्यक्षता वस्तू दाखविते त्याला काय म्हणायचं? विभक्ती विकारी. त्याला विभक्ती विकारी होऊ शकतो सर्वनामाला, असं कोण म्हणतंय? सबनीस. भांडारकर काय म्हणतात बघा, सर्वनामाची जी नामे म्हणजे जी सर्व प्रकारच्या नावाबद्दल येतात. बघा, आपण आताच म्हणलो होतो, कोणाबद्दल येतात ते? नावाबद्दल येतात. जी सर्व प्रकारच्या नावाबद्दल येतात ती सर्वनामे होते. जी नामे सर्व प्रकारच्या नावाबद्दल वापरली जातात ह्याला काय म्हणायचं? सर्वनाम. कोणाच्या मते? डॉक्टर भांडारकर, राघव भांडारकर, बरोबर. ओके. केळकर सरांच्या मते काय? वस्तूंची प्रत्यक्ष नावे पुन्हा पुन्हा वाटणं योग्य नाही ना. ते जसं मी आता उदाहरण दिलं तुम्हाला, पुन्हा उपयोगात आली तर ती कंटाळवाणी वाटतात, म्हणून त्याच्या जागी जे खुणेचे शब्द घालतात व ज्याच्यामुळे वस्तूंचा बोध अप्रत्यक्ष रीतीने होतो त्या शब्दास काय म्हणायचं? सर्वनाम. कोणाच्या मते? केळकर सरांच्या मते. पुढे बघा, आता सर्वनाम हे सर्वनामालाच काय म्हटलं जातं? प्रतिनामच, कुलकर्णी सरांच्या मते. ओके. जो विकारी शब्द विशिष्टार्थ द्योतक नसून ज्यास पूर्वापार संबंधाने जो सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो, म्हणजेच वाटेल त्या नामाबद्दल उपयोगात येतो त्यास काय म्हणायचं? सर्वनाम. नामांची वारंवार होणारी कंटाळवाणी पुनरुक्ती म्हणजे परत पुनरुक्ती टाळण्यासाठी योजलेला विकारी शब्द प्रथम म्हणजे सर्वनाम होय. कळाली? साधी सोपी व्याख्या काय? एका वाक्यामध्ये लक्षात ठेवा, इतकं डोक्याला टेन्शन घेण्याची गरज नाही. साधं सोपं लक्षात ठेवा. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जो वापरला जातो, कारण की सातत्यानं परत तेच नाव वापरल्यावर ते कंटाळवाणी वाटतं किंवा ते योग्य दिसत नाही. नामाच्या ऐवजी ज्या शब्दाचा वापर केला जातो तो काय असतो? सर्वनाम. सोपी व्याख्या आहे, समजलं? पुढे बघा, सर्वनामाची वैशिष्ट्ये काय इथं? सर्वनामाची वैशिष्ट्ये काय? एक लक्षात ठेवा, मराठीत सर्वनाम ही संज्ञा कुठून घेतली हो? म्हणजे मराठीमध्ये सर्वनाम कुठून आलेलं आहे? संस्कृत मधून आलेलं आहे. ओके. एक लक्षात ठेवायचं आहे. इंग्रजीमध्ये सर्वनामाला प्रोनाउन म्हणतात, बरोबर. इंग्रजीमध्ये काय म्हणतात सर्वनामाला?
प्रोनाऊन. संस्कृतमध्ये सर्वनाम ही संज्ञा स्वतंत्र शब्दजात मांडलेली नाही. आपल्याकडे मांडलेली आहे, मराठीमध्ये ही स्वतंत्र जात मांडलेली आहे, पण संस्कृतमध्ये नाही. बरोबर. पुढे बघा, सर्वनाम वादग्रस्त विकारी शब्दजात आहेत. सर्वनामाला लिंग, वचन व विभक्ती हे विकार आहेत. म्हणजेच काय, सर्वनाम लिंग, वचन व विभक्तीनुसार बदलते. कळालं का? विकार म्हणजे बदलणे. सर्वनाम कशा पद्धतीने बदलणार आहे? मग लिंग, वचन आणि विभक्ती यानुसार त्याच्यामध्ये विकार होऊ शकतो. ओके, पुढे बघा. तथापि काही सर्वनामाला स्वतःचे लिंग नाही, म्हणून प्राध्यापक मंगरुळकर सरांनी काही सर्वनामे सलिंग तर काही सर्वनामे अलिंग असे म्हटले जातं. सलिंग म्हणजे काय? म्हणजे कोणकोणत्याला बदलत नाही, कोणतं सर्वनाम बदलत नाहीत. बरोबर, म्हणजे बदलतात. बघा, कोण म्हटले असं? मंगरुळकरांनी. तो, ती, ते, त्या, ती हे सलिंग इथं म्हणजे बदलतात. तोच्या ठिकाणी मुलगी असेल तर ती म्हणतो आपण. बरोबर का? बदलले का नाही? तर ते सलिंगी म्हणायचं. जे बदलत नाहीत तर त्याला म्हणायचं अलिंगी म्हणायचं. मी, आम्ही, तू, तुम्ही, आपण, स्वतः, कोण, काय हे काय इथं अलिंग येते. कुणाच्या मते? प्राध्यापक मंगरुळकर सरांच्या मते. कळालंय? साधं सोपं. ओके. सर्वनाम हे नामाच्या प्रती येते, म्हणजे नामाच्या ऐवज येते, म्हणून सर्वनामाला काय म्हणायचं? प्रतिनाम सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सर्वनामाला अजून काय म्हटलं जातं? प्रतिनाम. पाठ झालं पाहिजे. प्रतिनाम सुद्धा म्हटलं जातं. सर्वनामांना स्वतःचा स्वतंत्र अर्थ असत नाही, त्याला नामाचा संदर्भात अर्थ प्राप्त होतो. याच्या वाक्याचा अर्थ काय बघा. सर्वनाम कोणाच्या ऐवजी येणार आहे? नामाच्या ऐवजी येणार. मग नामाचंच पुढचं रूप आहे ते. समजलं? नामाच्या ऐवजी जिथं नाम येणार होतं तिथं सर्वनाम येतं. कारण की सातत्यानं ते शब्द टाळणं योग्य नाहीये, म्हणजे वापरणं योग्य नाही. त्याला टाळलं जातं आणि त्याऐवजी सर्वनाम घेतलं जातं. समजलं? म्हणजे सर्वनामाला विशिष्टाचा असा अर्थ नाही, नामाला जो अर्थ आहे तोच सर्वनाम आहे. समजलं का तुम्हाला? नामाला जो अर्थ आहे. सर्वनामांना स्वतंत्र असा अर्थ नाही, नामाच्या संदर्भात अर्थ प्राप्त होतो. ओके. सर्वनामामुळे वस्तू, व्यक्ती अथवा तिचा गुणधर्म याचा बोध होत नाही. सर्वनामे नामाबद्दल येत असल्यामुळे नामाचा जो अर्थ, बघा इथं म्हटलं, सर्वनामे नामाबद्दल येत असल्यामुळे नामाचा जो अर्थ तोच सर्वनामाचाही अर्थ असतो. हा अर्थ पूर्ववार संबंधाने येत असतो. पुढे बघा, कृपा कुलकर्णी सरांनी काय म्हटलं तर? कृपा कुलकर्णी सरांनी म्हटलं तर सर्वनाम हे प्रतिनामच आहे. बरोबर, सर्वनामे काय? प्रतिनाम आहे. कुणाच्या मते? कुलकर्णी सरांच्या मते. ओके. पुढे बघा, सर्वनाम हे प्रतिनामच आहे, त्यामुळेच अर्थ, लिंग, वचन या बाबतीत सर्वनाम नामावरून अवलंबून असतात. नामाऐवजी येतात म्हणजे ते नामावरच अवलंबून राहतं. बरोबर का? सर्वनाम नामाबद्दल येतात, त्याप्रमाणे काही विशेषण व क्रियापदे यांच्या संबंधी येतात. जे गावाला गेला तो परत आला नाही. बरोबर. पुन्हा म्हणजे सर्वनाम नामाबद्दल येतात, पण त्याप्रमाणे काही विशेषण व क्रियापदे यांच्या संबंधी येतात. झाडाचा रंग हिरवा आहे, तो मला फार आवडतो. बघा, झाडाचा रंग हिरवा आहे. हिरवं काय आहे? विशेषण आहे. बरोबर, माहिती सांगत आहे ना, विशेष माहिती सांगत आहे. पण बघा, झाडाचा रंग हिरवा आहे, हिरवाच्या ऐवजी तो. बरोबर का? म्हणजे विशेषणाच्या ऐवजी पण कधी कधी सर्वनाम येऊ शकतं. झाडाचा रंग कोणता आहे? हिरवा आहे, तर त्या हिरवाचे काय आले? तो आलं, तो मला फार आवडते. कळालं काही गोष्ट? ओके. कोकिळा गोड गाते, ते मला आवडते. बघा, गोड काय? विशेषण आहे. विशेषणाच्या ऐवजी आले म्हणजे काय माहिती आहे का? सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी येणार, पण कधी कधी ते विशेषणाच्या ऐवजी पण येतात. जसं या उदाहरणामध्ये बघा, कोकिळा गोड गाते, गोड हे विशेषण आहे, तर ते बघा पुढे, कोकिळा गोड गाते ते मला आवडते, तिचा गोड आवाज. ओके. पुढे बघा, सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग वचन अशी ओळख नसते. ती कोणामुळे प्राप्त होते? नामामुळे प्राप्त होणार आहे. हे तर तुम्हाला वाक्य कळायचं असेल. आता नामाप्रमाणे सर्वनामाला विभक्ती, प्रत्यय व शब्दयोगी अव्यय जोडून येतात. प्रत्यय पार झाले असते तुम्हाला. आता आपण विभक्तीचे प्रत्यय बघितलंय, प्रथमापासून तर संबोधन पर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर शब्दयोगी अव्यय जोडून आपण शब्दयोगी अव्यय अजून बघणार आहे, पुढचा आहे तो. पण शब्दयोगी अव्यय सुद्धा म्हटलंय, शब्दयोगी अव्यय सुद्धा बघितलं आपण. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? जोडून येणे, त्याला लागून येणे, शब्दाला लागून येणे. बरोबर. पुढे बघा, सर्वनामाला नामाप्रमाणे विभक्ती विकार होतो. विकार होतो म्हणजे बदलतं. लिंग वचनानुसार ते बदलणार आहे. पुरुषानुसार सर्वनामे वेगवेगळी वापरली जातात. सर्वनामे तिन्ही लिंगी व दोन्ही वचनामध्ये आढळतात. तीन लिंग आणि दोन्ही वचनामध्ये. तीन लिंग कोणकोणते इथं? कसं ओळखायचं ते?
तो, ती, ते. तो असेल तर, आणि ते, ती असेल तर, आणि ते असेल तर. ओके, पुढे बघा. मोरो केशव दामले यांनी सामान्य सर्वनामाला अनिश्चित सर्वनाम, हे वाक्य लक्षात ठेवा. ह्याला INT करा, हे महत्वाचं आहे. स्टेटमेंट मध्ये पडू शकता. मोरो केशव दामले यांनी सामान्य सर्वनामाला अनिश्चित सर्वनाम असे म्हटले आहे. काय म्हटले आहे? अनिश्चित सर्वनाम. आपण व स्वतः हे आत्मवाचक सर्वनामाचा गट आहे. आपण व स्वतः काय? आत्मवाचक. आपल्याबद्दल बोलतो आपण. आपण येणार नाही बा असं म्हणतो बघा आपण. पुढे जायला आपण येणार नाही बा, बरोबर. आपण होऊन बोलणे, बरोबर का. आपणाबद्दल आत्मवाचक आहे. तर आत्मवाचक सर्वनामाचा गट आहे. प्राध्यापक मंगरुळकर सरांनी कसं केलं तर आपण बघितलं ना, अलिंगी सलिंगी, बरोबर. बघा, तो ती ते होणार आहे, हा ही हे होणार आहे, जो जी जे होणार आहे, बरोबर. बदलणार नाही ते, पण बदलणार नाही ते असे येतं. अलिंग कोणकोणते येतं? मी, आम्ही, तू, तुम्ही, कोण, काय, आपण, स्वतः, हे अलिंग येतं, बरोबर. सलिंग कोणकोणते येतं? तो, हा आणि जो, बरोबर. सर्वनामाचे लिंग हे संदर्भावर अवलंबून असते. सर्वनामाचे लिंग कोणावर अवलंबून असते? स्वतःचे लिंग असते. सर्वनामे कार्यदृष्टीने काहीसे विशेषणासारखी असतात. ती कशाबद्दल येतात? नामाबद्दल येतात. ओके, नामासारखी विभक्ती कार्य होतात. आता बघा सर्वनामाचे प्रकार कसे येतात. पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम एक वचनीमध्ये आपण म्हणतो मी, बरोबर. मी येईन, मी माझ्याबद्दल बोलणे. नंतर अनेक वचनामध्ये आपण आम्ही लावतो. अनेक लोक आहेत, आम्ही सर्वजण येऊ, बरोबर का. अनेक वचनामध्ये सर्व पुरुष सर्वनाम म्हणजे आपण. सृष्टीची जे 3 स्वरूपे, अंग किंवा वर्ग आहेत त्यांना व्याकरणात काय म्हटलं जातं? पुरुष. बोलता बघा, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. स्वतःबद्दल बोलता असेल ते प्रथम पुरुष झालं. दुसऱ्याबद्दल म्हणजे पुढच्या व्यक्तीबद्दल बोलत ते द्वितीय पुरुष झालं, बरोबर. आणि दोघं जण तिसऱ्याबद्दल बोलत आहेत तर ते तृतीय पुरुष झालं. पाठ झालं. स्वतःबद्दल बोलत असेल तर, त्याच्या पुढे दुसऱ्याबद्दल बोलत असेल तर, आणि तिसऱ्याबद्दल बोलत असेल तर. ओके. सृष्टीचे जे 3 स्वरूपे, अंग किंवा वर्ग आहेत त्यांना व्याकरणात काय म्हटलं जातं? पुरुष. व्यक्तीच्या संदर्भात बोलताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना काय म्हटलं जातं? पुरुषवाचक सर्वनाम. ओके, पुढे बघा. आपण बघा इथं बघा, प्रथम असेल तर मी, आम्ही, आपण, बरोबर. म्हटलं ना, स्वतःबद्दल बोलत आहे. एक वचनी असेल तर मी, अनेक वचनी असेल तर आम्ही, आणि सर्वाच्या मध्ये असेल तर आपण. द्वितीय मध्ये बघा, द्वितीय मध्ये काय? जर स्वतः म्हणजे त्या पुढच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे. उदाहरणार्थ मी तुमच्याबद्दल बोलत आहे, तुम्ही समोर आहे ना माझ्या, तर ते द्वितीय पुरुषवाचक. बघा, तू एक वचनामध्ये, अनेक वचनीमध्ये तुम्ही, आणि स्वतः. तृतीय बद्दल आपण तृतीय बद्दल म्हणजे काय माहिती का? दोघं जण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहेत, थर्ड पर्सन बद्दल बोलत आहेत, ते तृतीय पुरुषवाचक. जसं की तो, ती, ते. तो आज क्लासला आलेला नाहीये, तो आलेला नाहीये. आपण दोघं बोलत आहे, तो आलेला नाहीये, मग त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे आपण, ते तृतीय पुरुष, बरोबर. ते, त्या, ती हे अशा प्रकारचे काय असणार तर पुरुषवाचक हे असणार होते. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कोणकोणते येतात? मी, आम्ही, आपण आणि स्वतः. स्वतःबद्दल बोलणे. बोलताना किंवा लिहिताना स्वतःचा उल्लेख करतात. बोलताना किंवा लिहिताना स्वतःचा उल्लेख करतात त्यांना जे सर्वनाम वापरतात त्यांना काय म्हटलं जातं? तुम्हाला माहित झालं आता, पाठ झाला आता. ओके. मी शाळेत जातो, स्वतःबद्दल बोलत आहे तो, मी शाळेत जातो. आम्ही गावाला गेलो, आमच्याबद्दल म्हणजे अनेक वचने येतं, खूप लोक येतं. आम्ही गावाला गेलो, बरोबर. अनेक वचनीमध्ये. आपण खूप अभ्यास करतो, स्वतःबद्दल बोलत आहे तो. स्वतः तिथे गेलो म्हणतो ना आपण, मी स्वतः तिथे जाऊन बघितलो, मी स्वतः तिथं सगळ्या परिस्थिती चेक केली, असं म्हणतो का नाही आपण? स्वतःबद्दल बोलणे काय असतं ते? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय असतं ते? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कसं असणार आहे? मग आपण पुढच्या व्यक्तीबद्दल बोलणे, म्हणजे एखादा व्यक्ती बोलत आहे पण ते तुझ्याबद्दल बोलत आहे, पुढे थांबलेल्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, बरोबर. दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे. बघा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तू क्लासला कसं आला नाहीस, किंवा तू काल क्लासला आला नव्हतास बोलत आहे समोरच्या व्यक्तीला, दुसऱ्याबद्दल बोलत आहे, द्वितीय पुरुषवाचक. तू, तुम्ही, आपण, स्वतः, बरोबर. आपण आदराने म्हणतो, आपण याल जेवायला घरी, म्हणतो का नाही आपण? असं अशा पद्धतीनं आपण. आपण बोलताना असं बोलतो, तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलून घ्या बरं, ते माझं ऐकत नाही येतं. बघा, पुढच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे आपण, तुम्ही स्वतः वापरलो, तुम्ही स्वतः त्यांच्याशी बोलून घ्या, माझं ते ऐकत नाही येतं, बोलतो का नाही आपण? असं अशा पद्धतीनं स्वतः आपण वापरता येतं. तू बोलून घे, तुम्ही बोलून घ्या, बरोबर. आपण स्वतः जाऊन तिथं चेक करा कसं कंडिशन आहे, किंवा स्वतः जाऊन तुम्ही चेक करा, समजलंय. पण बोलताना पुढच्या व्यक्तीबद्दल बोलणे,
कोणाला स्वतःबद्दल नाही, पुढच्या व्यक्तीबद्दल बोलणे, तर ते काय असतं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. कोणकोणते आहेत? तू, तुम्ही, आपण, स्वतः. ज्यांच्याशी बोलायचे आहे किंवा लिहायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतात त्यांना काय म्हणायचं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणायचे. बघा, तू हे पुस्तक मला दे. बघा, तू हे पुस्तक मला दे, पुढच्या व्यक्तीला बोलत आहे ते. ओके, तुम्ही मला जरा मदत करा. स्वतः भेटायला आलात म्हणजे तो स्वतः भेटायला आला, तुम्ही स्वतः भेटायला आलात, बरोबर, पुढच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे. आपण आलात, बरं वाटले, समजलं का? पुढच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे. हे काय असतं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असतं. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे, जो सध्या आता उपस्थित नाही आहे आणि त्या व्यक्तीबद्दल बोलणे, तो आला नाही आहे, बरोबर का? तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलणे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तो, हा, जो, कोण, काय, हे काय येतात? तृतीय पुरुषवाचक. ज्यांच्या विषयी बोलायचे आहे किंवा लिहायचे आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरले जातात तेव्हा त्या सर्वनामास काय म्हटलं जातं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हटले जाते. तो सर्वांचा लाडका होता. तो बद्दल बोलत आहे. ते कोणत्या बद्दल बोलत आहे? त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे जे सध्या आता उपस्थित नाही आहे, बरोबर. तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे. ती गाणे उत्तम गाते. ती नाही आहे पण ती गाणी उत्तम गाते. ओके, ते लेखक आहेत, ते लेखिका आहेत, त्या खेळत होत्या किंवा खेळत आहेत, त्या खेळत आहेत किंवा खेळत होत्या, त्याबद्दल बोलत आहे आपण. कळालं का? हे कोणतं असतं? ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामाचा अर्थ उपयोग काय? मी प्रथम पुरुषीमध्ये येतं, बरोबर, एक वचनीमध्ये येतं आणि सर्वलिंगीमध्ये येतं. स्वतः एकट्या विषयी विधान करते. मी काय? मी, आपण आता मी म्हंटलो, आपण म्हणतो का मी बघेन? तुमच्याबद्दल बोलत नाही मी म्हणजे स्वतःबद्दल बोलणार आहे. मी स्वतः विषयी बोलतो. मी बघतो, मी जाऊन येईन तिथे, मी स्वतः बघतो जाऊन तिथे, बघा का? स्वतःबद्दल बोलणे. ओके, स्वतः एकट्या विषयी विधान करते. आम्ही प्रथम पुरुषी आहे, अनेक वचनामध्ये वापरला जातो. आम्ही कुठे वापरला जातो? प्रथम पुरुषी आहे. आम्ही सर्वजण ट्रिपला गेले, आम्ही सर्वजण फिरायला गेले. समजलं का तुम्हाला? अनेक वचन म्हणजे खूप लोक आहेत त्याच्याबद्दल बोलत आहे. ओके, प्रथम पुरुषी आहे, अनेक वचनीमध्ये वापरलं जातं, सर्व लिंगामध्ये सुद्धा वापरता येतं. मी आणि माझ्या बरोबरीचे इतर. नियतकालिकांचे संपादक. नियतकालिकांचे संपादक, मोठे अधिकारी, राजे किंवा स्वतःबद्दल आदर व्यक्त करताना आम्ही, आपण म्हणताना, आपण बोलताना आम्ही या सर्वनामाचा वापर करतो. कोण म्हणते बघा स्वतःबद्दल आदर व्यक्त करताना? आम्ही अगोदर खूप शूर होते किंवा आम्ही शूर आहे, आम्ही शूर आहे, आमच्या घराने खूप शूर आहे, आमच्याबद्दल आदराने बोलतो आपण हे, बरोबर. तसा सर्वनामाचा वापर उपयोग होतो. आम्हास अशी बातमी मिळाली आहे. आम्हास अशी बातमी मिळाली आहे, स्वतःबद्दल बोलत आहेत ते, बरोबर. आम्ही स्वारीवर जाणार आहेत. बहुमानार्थी उपयोग कसा आहे? महाराज म्हणाले आम्हाला या अटी मान्य नाहीत. म्हणजे एखादा महाराज बोलताना की मला मान्य नाही असं म्हणत नाही, आम्हाला या अटी मान्य नाहीत. महाराज स्वतःबद्दल बोलत असताना. कळालं? पुढे बघा, संपादक आपल्या अग्रलेखात लिहितात महाराष्ट्रातील भीषण पाणी टंचाई बद्दल आम्ही पूर्वीच इशारा दिला होता. समजले का तुम्हाला एक गोष्ट? ओके, आता द्वितीय पुरुष. तू कुठं वापरला जातो? तू वापरला जातो द्वितीय पुरुष एक वचन सर्वलिंगीमध्ये. द्वितीय पुरुषाबद्दल एका व्यक्तीशी बोलत असताना तिला संबोधून बोलताना, पुढच्या व्यक्तीला संबोधून म्हणजे तिच्याबद्दल बोलणे, बरोबर, त्याच्याबद्दल बोलणे. द्वितीय, तू कुठे वापरला जातं? द्वितीय पुरुष पुढच्या व्यक्तीबद्दल बोलताना. तू एका व्यक्तीशी बोलत असताना तिला संबोधून बोलताना सर्वनामाचा उपयोग होतो. आदर, भक्ती, मैत्री, प्रेम, तिरस्कार इत्यादी भावचट्टा निर्माण होतात. देव, आई व काही ऐतिहासिक पौराणिक व्यक्तीबद्दल एकवचनात तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता, बरोबर. देवाबद्दल बोलत आहे आपण पुढे इथून थांबून. प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलवू तूच आता मी कोणत्या उपायी. कर्णा, तुझ्यासारखा दानशूर तूच. कर्णाबद्दल बोलत आहे, बरोबर. स्वतःबद्दल बोलत नाही, कर्ण या पात्राबद्दल बोलत आहे किंवा कर्ण या महाभारतातल्या पात्राबद्दल बोलत आहे. तुम्ही द्वितीय पुरुष. बघा, तुम्ही द्वितीय पुरुषामध्ये वापरला जातं. तुम्ही अनेक वचनामध्ये वापरला जातं. तू व तुझ्या बरोबरीचे इतर. एखाद्या व्यक्तीची आदराने निष्ठाचाराने बोलताना एक वचनी उपयोग होतो आपण. तो तृतीय पुरुष आहे. तो काय? तृतीय पुरुष त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे. तो, ती, ते. तृतीय पुरुष एक वचन लिंग भेदानुसार तो, ती, ते, ही असं होणार आहे. म्हणजे लिंग भेदानुसार म्हणजे डिपेंड आहे. तो मुलगा आहे, तो मुलगी आहे, ते कोण आहे नेमकं समजलं तुम्हाला? त्याच्यावरून ठरणार आहे. पुढे बघा, एकच वस्तूविषयी बोलायचे असल्यास त्याविषयी सर्व प्राणी, पदार्थ, त्याचे धर्म यांच्याविषयी विधान करताना हे वापरलं जातं. तो, ती, ते. ओके,
मोठ्या व दर्जाच्या मनुष्याविषयी तिरस्कार दाखवायचा असताना तो ती ते या सर्वनामाचा उपयोग होतो. ऐतिहासिक पौराणिक व्यक्ती महाराजाबद्दल वगैरे बोलत असेल किंवा एखाद्या इतिहासामध्ये घडलेल्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तर आपण अशा पद्धतीचे शब्द वापरतो. आदरार्थी म्हणून बरोबर महाराजांना म्हणतो आपण, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना आदरार्थी आपण अशा पद्धतीने वापरतो आपण शब्द. ओके, पुढे बघा. ते त्या तृतीय पुरुष आहे, अनेक वचन लिंगभेदानुसार हे सर्वनाम अनेक वचनीय असेल तरी एखाद्या व्यक्तीविषयी आदरार्थी बोलताना, आदरार्थी म्हणजे आदर देऊन बोलणारे, बरोबर, आदरार्थी बोलताना या सर्वनामाचा एक वचनी उपयोग केला जातो. आता बघा आपण काय, आपण पुरुषवाचक सर्वनाम आहे, बरोबर, प्रथम पुरुष आहे व द्वितीय पुरुष अनेक वचनी येते, सहसा तृतीय पुरुषी वापरला जात नाही. आपणाबद्दल आहे का नाही, तर प्रथम पुरुषी म्हणजे स्वतःबद्दल बोलताना आपण हा शब्द वापरता येतात. दुसऱ्याबद्दल बोलताना आपण बघा, आपण हून मी काम करतो, आपण हून काम करतो, स्वतःबद्दल बोललो. आपण तुम्ही स्वतः म्हणजे आपण जाऊन बघून या, दुसऱ्याबद्दल बोललो. सहसा तृतीय पुरुषाबद्दल वापरला जात नाही किंवा तिसऱ्या व्यक्तीबद्दल वापरला जात नाही. प्रथम आणि द्वितीयाबद्दल वापरला जातो. कोणता शब्द? आपण. कोणता शब्द? आपण. ओके. मी, आम्ही, तू, तुम्ही या सर्वनामाऐवजी आपण या सर्वनामाचा उपयोग केला जातो. आपण हे काय पुरुषवाचक स्वतंत्र असते. ओके, हे झाला पहिला प्रकार. दुसरा बघा, दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम काय? दर्शक म्हणजे काय माहिती का? दाखवणे, वस्तू. समजलं तुम्हाला? दर्शक म्हणजे काय? एखादी वस्तू दाखवणे. डिपेंड आहे ती वस्तू जवळ आहे का दूर आहे. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूबद्दल बोलणे, वस्तूबद्दल बोलताना ती वस्तू जवळ आहे का दूर आहे, त्याला काय म्हणायचं? दर्शक सर्वनाम. बघा, जवळच्या किंवा लांबच्या वस्तूचा निर्देश करणाऱ्या सर्वनामांना काय म्हटलं जातं? दर्शक सर्वनाम. बरोबर. दूरची वस्तू आहे, तो, ती, ते, ती वस्तू घेऊन ये बरं. आणि जवळ ही वस्तू मला दे बरं. जवळची वस्तू तर आपण काय वापरतो? जवळची वस्तू तर हा, ही, हे, ह्या वापरतो, बरोबर. हा मोबाईल मी हातात घेईन, बरोबर, ही बॉटल घेईन. पण ते जर लांब दूरचे असेल तर ते डस्टबिन बाजूला ठेवा, ते डस्टबिन म्हणलो का ते, हा म्हणू शकत नाही तुम्ही, बरोबर. दूरची वस्तू दाखवायची असेल, दूरच्या वस्तू दाखवायच्या असतील तर तो, ती, ते आणि त्या. जवळची वस्तू दाखवायची असेल तर हा, ही, हे, ह्या. समज झाले का तुम्हाला? हे वापरलं जातं. ओके, पुढे बघा. तुम्हाला कळालं एक गोष्ट? जवळची वस्तू दाखवायची असेल तर काय? हा, ही, हे, ह्या. दूरची वस्तू दाखवायची तर काय? तो, ती, ते, त्या. बरोबर. ते दर्शक सर्वनाम आहेत. नामा पुढे वापरलं जातं. तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलदैवत आहे. रायगड हा गडांचा राजा आहे. मुली ह्या घराचे वैभव आहेत. परीक्षा हे अभ्यासाचे एक मूल्यमापन आहे. ते कशा पुढे वापरलं गेले? नामा पुढे वापरलं गेलं, बरोबर. नामा पुढे वापरलं गेलं म्हणजे हा, ही आहे, नामा पुढे वापरलं जातं. आणि विशेषणाच्या अगोदर पण वापरता येतं. विशेषण माहिती ना तुम्हाला काय? विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणे, बरोबर. ते विशेषणाबद्दल वापरत आहे. बघा, ही चप्पल, चप्पल म्हणजे ती चपळाई, चपळ आहे ती, बरोबर. तर ही चप्पल इथं विशेषणाच्या अगोदर वापरलेलं आहे. बघा, इथं कशाचे पुढे वापरलं गेले? ही नामा पुढे वापरलं गेले. बघा, महाराष्ट्र एक नाम आहे, गडांचा गड एक नाम आहे, घर एक नाम आहे, बरोबर. आणि अभ्यास एक नाम आहे. इथं मग कशा अगोदर वापरलं गेले? विशेषणाच्या अगोदर. कशाबद्दल वापरलं गेले? विशेषण. बघा, हा इथं वापरलंय का? हा इथं कुणाच्या पुढे वापरले? विशेषण. हुशार ना, तो मुलगा हुशार आहे, त्या मुलाच्या त्याच्यामध्ये असलेल्या गुणाबद्दल बोलत आहे आपण, बरोबर का? तर विशेषणाच्या अगोदर वापरलेले. हा हुशार मुलगा आहे, ही चपळ मुलगी आहे, हे सुंदर अरण्याच्या बद्दल बोललं गेलं आहे. सुंदर अरण्य आहे, सुंदर बद्दल बोललेला आहे. तो तेज, बघा, तेज बद्दल तो वापरलेला आहे. जीर्ण बद्दल ते वापरलेला आहे. विशेषणाबद्दल वापरलेला आहे ते. ह्या जलद गाड्या येतात, जलद विशेषण आहे, त्याच्याबद्दल त्याच्या अगोदर वापरलेलं आहे. ती गोड पेरू खाते, गोड बद्दल ती बोललेला आहे, विशेषणाच्या अगोदर आलेला आहे. म्हणजेच काय? दर्शक सर्वनामे नामाच्या अगोदर पण येतात, विशेषणाच्या अगोदर पण येतात. समजला तर एक गोष्ट? असं लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा, क्रिया विशेषण म्हणून वापर केला जातो त्याचा, दर्शक सर्वनामाचा. बघा, हे सर्वनाम कधी कधी क्रिया विशेषणाप्रमाणे योजला जातो, तेव्हा ते आताच, लगेच असा अर्थ होतो. मंदा, तू पुढे जा, बरोबर. मंदा, तू पुढे जा, हा, मी आलोच. समजलं का? कधी कधी ते क्रिया विशेषणाबद्दल बी वापरलं जातं किंवा क्रिया विशेषणाच्या अगोदर पण वापरलं जातं. बाबा तुम्ही पुढे व्हा, हा मी येतोच. ए रे, हा आलोच, बरोबर का? म्हणजे क्रिया विशेषणाबद्दल बी, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणे म्हणजे क्रिया विशेषण, नामाबद्दल विशेष माहिती सांगणे म्हणजे विशेषण, बरोबर. आणि क्रिया विशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणे. समजला तर?
पाठ करायचे. आता काय काय गोष्टी पाठ करत चला. उभयानवी म्हणजे काय? दोघांना एकत्र करणे, बरोबर. बघा उभयानवी म्हणून उपयोग होतो कधी कधी, म्हणून सौरूपबोधक उभयानवी आवे हा ही हे दर्शक सर्वनाम ऐवजी आल्यावर दर्शक सर्वनामाचे कार्य करते. कुणाच्या ऐवजी आल्यावर? दर्शक सर्वनामाच्या ऐवजी आल्यावर हा ही हे, बरोबर. बघा महात्मा गांधी म्हणून भारताचे राष्ट्रपिता होते. साप म्हणून एक सरपटणारा प्राणी आहे. दर्शक सर्वनाम आणि विशेषणातील फरक काय? बघा दर्शक सर्वनाम आणि विशेषणातील फरक काय? दर्शक सर्वनाम हा वाडा आहे, दर्शक विशेषण काय? हा वाडा. ती गाडी आहे, दर्शक सर्वनाम आहे. दर्शक विशेषण काय? ती गाडी. दर्शक सर्वनाम काय? हे गाढव आहे. दर्शक सर्वनाम काय? दर्शक विशेषण काय? दर्शक विशेषण ते गाढव आहे. दर्शक सर्वनाम तो रथ आहे. दर्शक विशेषण काय? तो रथ. समजलं? हे असे दर्शक सर्वनाम आहेत. पुढे बघा संबंधी सर्वनाम. संबंधी म्हणजे काय असतं? जो जी जे असतं. संबंधी सर्वनामामध्ये काय असतं? जो जी जे, बरोबर, किंवा ज्या वगैरे. पुढे बघा कोणत्याही वाक्यात येणाऱ्या दर्शक सर्वनामाचे संबंध सूचित करणाऱ्या सर्वनामांना काय म्हटलं जातं? संबंधी सर्वनाम असे म्हटलं जातं. बघा जो आला, जो जी जे 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 जो, बरोबर, दर्शक सर्वनाम. संबंधी सर्वनाम आहे. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देव आला. जे हे काम केले त्यांनीच ते सांगितले. जी सराव करते ती जिंकते. जे चकाकते ते सोने नसते, बरोबर. जे पेरावे ते उगवते. जो अभ्यास करेल तो पास होईल. समजलं का? संबंधी सर्वनामाला जो जी जे काहीच कळणार गेलं तर जो जी जे कुठे बघायचं? डायरेक्ट संबंधी सर्वनाम. दर्शक सर्वनामात जवळची आहे का? डिपेंड वस्तूवर आहे. जवळची वस्तू आहे का? दूरची वस्तू आहे. समजलं? दर्शक सर्वनाम. जो करेल तो भरेल. ज्यांना व्यायाम करायचा आहे त्याने, हा, जो जे वांचील तो ते लावो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जो आवडतो सर्वांना तोची आवडे. जो करेल जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. ज्याला ज्ञान कमी त्याची बडबड जास्त असते. कळालं? जे जास्त ज्ञान असणारा व्यक्ती जास्त बडबड करत नाही, बरोबर का? बडबड करणारे लोक असे मला सगळं येतं अशा नाही. तर काही काही गोष्टी अशा असतात त्यांना परफेक्ट येतं. समजलं ही गोष्ट? बरोबर. इकडे लक्ष द्या थोडंसं. बघा ज्याला ज्ञान कमी त्याची बडबड जास्त. जी सर्वनामे एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात, काय म्हणतो? जी सर्वनामे एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात त्यांना काय म्हणायचं? अनुसंबंधी. जो तो जी ती जे ते ज्याला त्याला ज्याने त्याने अशा पद्धतीने आलं तर काय म्हणा? कोणतं सर्वनाम असेल? संबंधी सर्वनाम, बरोबर. जो तो जी ते जे ते ज्याला त्याला ज्याने त्याने, बरोबर. ज्याने भरावे ज्याने करावे त्याने भरावे, बरोबर का? हे अशा पद्धतीचं आहे. संबंधी सर्वनामे एकटे कधीच येत नाहीत. त्याच्या मागून त्याचे अनुसंबंधी सर्वनाम आलेच पाहिजे. म्हणजे काय अनुसंबंधी म्हणजे काय माहिती का? बघा जो आला तर तो येतोच. जी आली तर ती येतेच. जे आले तर ते येतेच, बरोबर. त्याला म्हणजे असं ते एकटे कधी येत नाही. तर आणि असं येत असतं तर काय म्हणायचं? अनुसंबंधी सर्वनामे. कोणाच्या मते? पण मोरोकेशव दामले सरांच्या मते. कळालं ही गोष्ट? पुढे बघा. कधी कधी संबंधी सर्वनामाच्या वाक्यात संबंधी सर्वनाम येतच नाही, ते गृहीत धरावे लागते, म्हणून त्यांना काय म्हणायचं? अद्ययावत सर्वनाम असे म्हणायचं. म्हणजे कधी कधी काय होत माहित आहे का? त्याचा अर्थ तो आहे, वाक्य तशाच पद्धतीने होणार आहे, पण तो शब्द येत नाही. आपण काय करतो? आपण गृहीत धरायचा असतो की तो आहे, बरोबर का? म्हणजे बघा इथं बघा, आता इथं गरजेल तो पडेल काय? गरजेल तो पडेल काय इथं नाही आहे, पण गृहीत धरत असतं की जो गरजेल तो पडेल काय? जर असे गृहीत धरायचं असेल तर त्याला काय म्हणायचं? अद्ययावत सर्वनाम. कळालं का तुम्हाला? याचा अर्थ कळाला काय बोललो मी? जर म्हणजे तिथं दिसत नाही पण ते आहे किंवा आपण स्वतः गृहीत धरायचं असतं. जसं की बघा जो बघा इथं बोलेल तो करेल काय असं आहे. गृहीत काय धरायचं? इथं आहे जो बोलेल तो करेल काय. इथं काय? ते आहे पण इथं नाही दिसत आहे का? जे कुठं आहे पण लपलेलं आहे. जे मला हवे ते करीन. कळालं काही गोष्ट? असं इथं बघा तो आहे. इथं जो तळे राखी तो पाणी चाकील, बरोबर. पूर्ण दिलं नाही ते. जो जी जे ज्या या संबंधी सर्वनामाने जोडलेले वाक्य मिश्र वाक्य असता. वरील सर्वनाम असणारे वाक्य गौण वाक्य असतं, तर त्याला जोडणारे वाक्य मुख्य वाक्य असतं. हे आपण बघणार आहे. एक वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं, त्या मुख्य वाक्यावर आधारित एक गौण वाक्य असतं.
असं समजा दुय्यमत्व वाक्य म्हणजे गौण वाक्य, प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य. समजला? म्हणजे प्रत्येक गटामध्ये काय असतं, एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. समजलं तुम्हाला? आपण बघणार आहे ते जो मुलगा हुशार आहे तो अधिकारी झाला. जो मुलगा हुशार आहे, आता हेच नसेल तर तो अधिकारी झाला. कळणार आहे का नेमका कोणता अधिकारी झाला? समजलं तुम्हाला? म्हणजे अधिकारी झाला कधी कळणार आहे वाक्य बघा. जो मुलगा हुशार आहे तो अधिकारी झाला. म्हणजे हे जे वाक्य आहे हे ह्याच्यावरती अवलंबून आहे. समजलं का? जे वाक्य मुख्य वाक्यावर अवलंबून असतं ते गौण वाक्य असतं आणि एक मुख्य वाक्य असतं. जो मुलगा हुशार आहे मुख्य वाक्य झालं, त्याच्यावर अवलंबून असणारं वाक्य कोणतं आहे? तो अधिकारी झाला. तो अधिकारी झाला. काही कळालं तुम्हाला? नाही. पण जो मुलगा हुशार आहे तो अधिकारी झाला. कळाला आता? ओके. जिथे आमचा गाव संपवतो तिथे शिवालय. तिथे शिवालय आहे. कुठे? हे गौण वाक्य झालं. इथं जिथे आमचा गाव संपतो तो तिथे काय? शिवालय आहे. कळालं? ओके. संबंधी सर्वनामाचा उभयानवी अव्यय म्हणून वापर होतो. संबंधी सर्वनामाचा काय होतं? उभयानवी, दोघांना जोडणारे. ओके. तू जे काम केलेस ते छान केलेस. ओके. आता प्रश्नार्थक सर्वनाम असतात. प्रश्नार्थक म्हणजे काय? कोण आणि काय. प्रश्नार्थक सर्वनाम काय? कोण. कोण येणार आहे प्रश्नाला, काय घेऊन येणार आहे प्रश्नाला. माहित आहे का तुम्हाला? प्रश्नार्थक सर्वनाम असतात कोण आणि काय. बघा, ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी केला जातो तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं? प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं जातं. प्रश्नार्थक सर्वनाम कोण आणि काय. कोणाला, कोणाची, कोणाची, कोणी, कोणास, कोणाचा, कोणता, कुणी, कोणास, कुणाला, कुणाचा. बरोबर? माहित नाही ना नेमका प्रश्न तयार होणार आहे तिथं. कसा, काय, कसा, कशी, कसे, कशाला. वस्तू पदार्थाबद्दल असतं आणि व्यक्ती प्राणी बद्दल. म्हणजे व्यक्ती किंवा प्राणी असेल तर हे शब्द कोणाला वगैरे, वस्तू किंवा पदार्थाबद्दल बोलत असेल तर कसा, कशी, कसे, कसे दिलं. उदाहरणार्थ एखादी पदार्थ आहे, साखर कशी दिली, साखर कोण दिली असं म्हणत नाही. असं म्हणू शकतो जर एखाद्या व्यक्तीने दिलं असेल तर. पण ते जर घ्यायचं आहे तर साखर कशी दिली, कसं रुपये किलो दिली. एखादी काय आपण डाळ घेत आहे, डाळ कशी दिली. समजलं? कशी वगैरे वस्तू पदार्थाबद्दल. कोण दिली म्हणजे एखाद्या व्यक्तीने दिली विचारायची आहे. कोण दिली आला बघा. कोण, कोणी, कोणी दिली. समजलं का तुम्हाला? वस्तू किंवा प्राणी बद्दल बोलत असेल तर कोण आणि वस्तू पदार्थाबद्दल बोलत असेल तर काय. समजलं? पुढे बघा. दारात कोण आहे रे. व्यक्तीबद्दल बोलत आहे. कोण आलं? बरोबर का? एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत आहे ना. वस्तू कोणते बघा. वस्तू येणार आहे का धडपडत की साखरून बरोबर तुमच्या दाराच्या बाहेर बसले आहे. एक तर प्राणी येणार आहे कुठला तर कुत्रा मांजर वगैरे, नसेल तर व्यक्ती येणार आहे. बरोबर का? तसं दारात कोण आहे रे. कोणी चांगले काम केले. काम कोण करतं? प्राणी अथवा व्यक्ती करते. बरोबर? तुला काय पाहिजे हे माहित नाही. काय पाहिजे तुला. समजलं तुम्हाला एक गोष्ट? अशा पद्धतीचं. आईने बाजारातून काय आणले आहे. काय आलं. काय आलं म्हणजे वस्तू, वस्तू बद्दल बोलत आहे. बरोबर? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत. कोण आलं म्हणजे एखादा व्यक्तीबद्दल बोलत आहे. समजलं? व्यक्ती प्राणी बद्दल असेल तर कोण आणि वस्तू बद्दल बोलत असेल, वस्तू पदार्थाबद्दल बोलत असेल तर काय. समजलं आता? ओके. प्रश्नार्थक वाक्यात येणाऱ्या कोण व काय या शब्दांना काय म्हटलं जातं? प्रश्नार्थक सर्वनाम. कोण हा शब्द व्यक्ती किंवा काही प्राणी यांच्याबद्दल प्रश्न विचारताना वापरला जातो. कोण येणार आहे, कोणता प्राणी आहे. समजलं का तुम्हाला? कोणत्या प्राण्याने चावले, या सगळ्या गोष्टीबद्दल. काय हा शब्द वस्तू किंवा पदार्थ बद्दल येतो. कोण हे सर्वनाम प्राण्या संबंधाने आणि विशेष करून मनुष्य संबंधाने म्हणजे मनुष्याबद्दल, व्यक्तीबद्दल. हे काम कोणी केले. काय हे बहुधा सूक्ष्म किंवा क्षुद्र प्राणी, निर्जीव किंवा अमूर्त वस्तू म्हणजे क्षुद्र प्राणी किंवा निर्जीव वस्तू आहेत. निर्जीव प्राणी झाल्यात निर्जीव आहेत वस्तू. जसं की त्याला भावना नाही येतात ते निर्जीव असतं. सजीव म्हणजे त्याच्यामध्ये भावना वगैरे असतात. वस्तू या संबंधाने तुम्हाला माहित आहे का एक बोस नावाचे व्यक्ती तर त्यांनी का नाही वनस्पतींना संवेदना असतात त्याचा शोध लावला होता. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? तसं वनस्पतींना आपण संवेदना असतात म्हणजेच वनस्पतींना भावना असतात. समजलं का? त्यासाठी का नाही ते लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट बघा, लाजळूचं झाड हात लावलं की लगेच खाली पडतं, तुटून पडतं. तसं वनस्पतींना भावना असतात. विलक्षणपण किंवा आश्चर्य दाखवण्याचे असतात. क्वचित कोण किंवा काय याचा उपयोग केला जातो. काय स्त्री आहे ही, कोण शहाणपणा हा. एखाद्याबद्दल तुच्छता किंवा तिरस्कार दाखवायचा असतो. कोण याच्या जागी विचारतात. हा काय शहाणा लागून गेला का म्हणतो ना आपण. हा काय खूप शहाणा लागून गेला का. हा काय शहाणा लागून गेला का. किंवा इथं लावून झाले लागून गेला का.
पुरुष किंवा स्त्री ह्यापैकी विशेष करून कोणा संबंधाने प्रश्न करावयाचा आहे हे माहित नसल्यास कोण याचा नपुसकलिंगी प्रयोग होतो. कोण बोलले, बरोबर, नेमकं माहित नाही, एखाद्या स्त्रीनं बोलले आहे का एखाद्या पुरुषांना बोललंय, बरोबर, तर ते जर कळत नसेल तर काय वापरायचं, कोण. हे कोणी लिहिले आहे माहित नाही, कोणत्या म्हणजे पुरुष लिहिले का स्त्री लिहिले आहे, कोणी लिहिले आहे. तिरस्कार किंवा उच्चपणा दाखवायचा असल्यास कोण या सर्वनामाचा उपयोग होतो. कोण काय करणार आहे माझे, बरोबर, तिरस्कार आहे किंवा त्याला स्वतःला श्रेष्ठ समजत आहे, बघू कोण काय करतं माझं, आपण म्हणतो ना असं. तर तिरस्कार किंवा उच्चपणा दाखवायचं तर काय वापरलं जातं, कोण. पुढे बघा, कोण कोण अशा सर्वनामाने दोन मनुष्यामधील फरक किंवा अंतर व्यक्त आहे. ती कोण आहे, तू कोण याचा विचार कर. मनुष्याचे पृथकत्व, अगणितत्व व तजन्य आश्चर्य दाखवायचे असता कोण या सर्वनामाची द्विरुक्ती केली जाते. सभेस कोण कोण आले, बरोबर, कोणाकोणाची म्हणून नावे सांगू. काय या सर्वनामाच्या द्विरुक्तीतून नानाविधता, अगणितता, आश्चर्य व्यक्त होतो. मी करू तरी काय काय, माणूस कंटाळून जातो ना एकदा सगळं, मी करू तरी काय काय म्हणतो बघा रागाला येऊन, म्हणजे मीच करू का सगळं काय असं म्हणतो बघा, तर ते अशा पद्धतीने येतं, द्विरुक्ती होते, बरोबर. तू बाजारातून काय काय आणले, द्विरुक्ती झाली ना, डबल आला शब्द, द्विरुक्ती म्हणजे डबल आला शब्द. काय या सर्वनामाचा काही वेळेला अव्ययासारखा उपयोग होतो, त्यावेळी प्रश्न, आश्चर्य किंवा असंभवता असा अर्थ व्यक्त होतो. तो गावाला गेला काय, ती काय सुंदर आहे, प्रश्नचिन्ह आहे पुढे, तू काय करणार आहे. ओके, पुढे बघा, अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्व बघा, कोण आणि काय प्रश्नार्थक सर्वनाम म्हटलं होतं आपण, तिथं प्रश्न विचारला जातो. अनिश्चित सर्वनामामध्ये सुद्धा का नाही, कोण व काय छेद असतं, फक्त एवढंच की नेमकं कळत नाही काय आहे, अनिश्चित आहे ना, निश्चित समजत नाही आहे काय होत आहे, ते कोणतं असतं, अनिश्चित किंवा त्यालाच काय म्हणायचं, सामान्य सर्वनाम. बघा, कोण आहे इथं पण आणि काय पण आहे, आपण हे शब्द कुठं बघितलं होता, प्रश्नार्थक सर्वनामामध्ये, फक्त तिथं प्रश्न विचारण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. इथं मात्र निश्चित कळत नाही त्याला काय बोलायचं आहे, समज आले, अनिश्चित आहे. कोण व काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता, काय म्हणतोय, न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे जेव्हा निश्चितपणे सांगता येत नसेल तर त्यांना काय म्हणायचं, अनिश्चित सर्वनाम. म्हणजे नामाबद्दल राहतं पण नेमकं कोणत्या किंवा कशाबद्दल, काय बद्दल याचा काहीच अनिश्चित आहे, ते समजत नाही आहे, तर ते पण तेच कोण आणि काय जर प्रश्न विचारला तर ते प्रश्नार्थक सर्वनाम. समजलं का तुम्हाला एक गोष्ट काय बोलत आहे मी. ओके, मोरो केशव दामले यांनी अनिश्चित सर्वनामाला काय म्हटलंय, सामान्य सर्वनाम. कोणी हा दांडपणा केला हे मला माहित नाही, बरोबर, दांडपणा ते चुकलं इतकं, कोणी हा दांडपणा केला हे मला माहित नाही. कोणी म्हणजे अनिश्चित आहे, माहित आहे कुणाला, कोणी केला म्हणून अनिश्चित आहे, तर असे पद्धतीनं. कोणाला हवे असेल त्यांनी इकडे या, माहित आहे कुणाला पाहिजे नाही, फक्त विचारत आहे कोणाला हवे आहे, निश्चित माहिती नाही. कोणी कुणाच्या चौऱ्या ढाळा, कोण दरवाजा ठोठावत आहे मला माहित नाही, इथं पण माहित नाही, बरोबर. तुला काय हवे ते माग, बाहेर कुणीतरी आले आहे, अनिश्चित आहे, माहित आहे कोणी आले ते. सकाळी राजूच्या घरी कोणी नव्हते, कोणी कोणास हसू नये, काय म्हणताय, कोणी कोणास हसू नये. हल्ली कोणी कोणाला विचारत नाही, बरोबर. पुढे बघा, कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणा, त्या दुकानात काय वाटेल ते मिळते, पण नेमकं माहित नाही काय मिळणार आहे. मिळेल तर सर्वच, पण सांगू शकत आहे का की डीमार्ट मध्ये गेलं तर सगळं मिळते असं काही वस्तू सांगत आहे का. त्या डीमार्ट मध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये काय वाटेल ते मिळते, म्हणजे सर्व मिळेल पण निश्चित सांगत नाहीये, बरोबर, अनिश्चित झालं ते. पुढे बघा, गुप्त हेराला काय काय माहित नसते, म्हणजे सगळे माहित असते असा अर्थ आहे. जेव्हा प्रश्न वाक्यामध्ये कोण आणि काय या सर्वनामाने कोणत्याही विशेष व्यक्तीचा किंवा पदार्थाचा बोध होत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं, अनिश्चित. म्हणजे कोण आणि कायचा वापर जर प्रश्न विचारण्यासाठी केला नसेल तर ते अनिश्चित सर्वनाम. कोण आणि कायचा वापर जर प्रश्न न विचारता दुसऱ्या गोष्टीसाठी वापरला असेल तर ते अनिश्चित सर्वनाम. दोन्हीतला फरक कळला तुम्हाला. कोण आणि काय प्रश्न विचारण्यासाठी केला तर प्रश्नार्थक सर्वनाम, कोण आणि काय प्रश्न न विचारता एखाद्या वेगळ्याच गोष्टीसाठी केला तर अनिश्चित सर्वनाम, किंवा त्यालाच काय म्हणायचं, सामान्य सर्वनाम. कोणालाही सांगा, नक्की कोणाला सांगायचे आहे, कळत आहे का, अनिश्चित आहे. काय सापडेल ते घे, काय सापडणार आहे माहिती आहे मला, जे सापडेल ते घे, पण काय आलं का, अनिश्चित आहे.
जेव्हा स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणी विवक्षित आहे याचा निश्चय नसतो तेव्हा कोण या रूपाचा वापर करतात. म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे हे नक्की माहित नाही तेव्हा काय वापरतात, कोण या रूपाचा वापर केला जातो. बरोबर. जसे बघा, कोणी म्हणतात असे करावे. कोणी म्हणतात, स्त्रीनं सांगितलंय का, पुरुषानं सांगितलंय का, निश्चित माहित आहे का, कोणीतरी सांगितलं नेमकं कळत नाही आहे तर काय वापरायचं, कोणी म्हणतात असे करावे. खाली कोण कोण आले तर, खाली कोण आले तर मला सांग. नक्की कोण येणार आहे, समजत आहे, स्त्री आहे का पुरुष आहे का कळत आहे का, अशा पद्धतीने वापरायचं. वैचित्र्य किंवा विविधता दाखवण्यासाठी याचा उपयोग होतो. कोणी दृष्ट तर कोणी कपटी, कोणी दुष्ट तर कोणी कपटी, कोणी प्रेमळ तर कोणी कपटी, असे असतं ते. काय हे सर्वनाम काही या अर्थाने येतात. कोण काय म्हणतो ते म्हणू दे. बरोबर. कोण काय म्हणतं ते म्हणू दे, मी माझा अभ्यास सोडणार नाही, जोपर्यंत मी पेपरमध्ये पास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. कोण काय म्हणायचं ते म्हणू दे. समजलं. पुढे बघा, संबंधी किंवा अनुसंबंधी सर्वनामासाठी याचा उपयोग होतो. ती काय वाटेल ते म्हणते. बघा, ती ते संबंधाने आले. संबंधी, तो जे काय म्हणतो ते खरे आहे किंवा असते. पुढे बघा आता, आत्मवाचक. आत्मवाचक म्हणजे काय माहिती आहे का, आत्मवाचक म्हणजे स्वतःबद्दल बोलणे. आत्मवाचक म्हणजे काय, स्वतःबद्दल. बरोबर. बघा, स्वतःविषयी किंवा स्वतः. आपण या सर्वनामाचा उपयोग, आपण या सर्वनामाचा उपयोग अर्थ जेव्हा स्वतः असा म्हणजे, स्वतः असा म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग स्वतः या अर्थाने होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, आत्मवाचक. काय म्हणायचं, म्हणजे जेव्हा स्वतः बद्दल बोललं जाणार आहे किंवा स्वतः असा त्याचा उल्लेख होणार आहे त्याला काय म्हणायचं, आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनामाला स्वतःवाचक सर्वनाम किंवा निजवाचक सर्वनाम असेही म्हटले जाते. निज म्हणजे अर्थ होतोय स्वतः, निजचा अर्थ काय होतोय, स्वतः. आपण तिन्ही पुरुषामध्ये येतं आपण. बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढे, स्वतः. संस्कृतमध्ये स्व या सर्वनामास तस हा प्रत्यय लागून तयार होत झाले. स्वतःला विभक्ती प्रत्यय लागतात त्याने स्वतःला. बरोबर. स्वतःला लागलं का विभक्ती, ला, द्वितीय आणि चतुर्थी. समजलं का तुम्हाला, म्हणजे स्वतःला विभक्ती प्रत्यय लागतो. बरोबर. मराठीत आपण या स्वतः या सर्वनामाचा कधी कधी एकत्रित उपयोग होतो. आम्ही स्वतः प्रचार केला. बरोबर. कधी कधी डबल बी होतो. बरं, आम्ही स्वतः प्रचार केला. आपण स्वतःलाच विसरून पहा. मी आपण हून तिकडे आलो, ती स्वतःहून आली. गांधीजी स्वतःचे काम स्वतः करत. स्वतःबद्दल बोलत आहेत ना, आपण त्यांच्याबद्दल बोलताना आपण काय नाही स्वतः बोलतो. बस बघा, गांधीजी स्वतःचे काम करत. समजलंय का तुम्हाला एक गोष्ट. तुम्ही स्वतःला काय समजता, मी स्वतः माझी कपडे धुतली, तो आपण होऊन माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला बाजीराव समजता का, मी आपण होऊन व्याकरण शिकवेन माझ्याबद्दल बोलतो. समज झालं तुम्हाला. पंतप्रधान स्वतःला राष्ट्रसेवक मानतात, आपले पंतप्रधान. पक्षी निज बाळासह, निजचा अर्थ होते स्वतः, निजचा अर्थ काय होते स्वतः. पक्षी निज बाळासह बागडती. अद्यायात आहे पण दिसत नाही. अद्यायात म्हणजे गृहीत धरायचं असतं. बरोबर. आपण स्वतः, बघा इथं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं आहे. आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरोबर आहे, गृहीत धरायचं असतं, लपलेलं असतं. त्याला काय म्हणायचं, अद्याहत आत्मवाचक सर्वनाम. स्वतः केल्याशिवाय कोणतेही काम नीट होत नाही. इथे आपण स्वतः केल्याशिवाय कोणतेही काम नीट होत नाही. स्वतः टाकीचे गाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही. आपण स्वतः टाकीचे गाव सुचल्याशिवाय देव पण येत नाही. करत्या अगोदर, करता कळाला तुम्हाला. करता म्हणजे काय, क्रिया करणारा. बरोबर का. करता म्हणजे काय, क्रिया करणारा. करत्या अगोदर किंवा नंतर आपण किंवा स्वतः आले तरच ते आत्मवाचक सर्वनामाचे कार्य करते. अन्यथा कर्त्याच्या ठिकाणी आले तर ते पुरुषवाचक. ह्याचा अर्थ बघा काय. करत्या अगोदर म्हणजे एखादा व्यक्ती करता क्रिया करणार आहे. करत्या अगोदर किंवा नंतर आपण किंवा स्वतः आले तर ते काय असेल, आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. बरोबर. करता एखादा व्यक्ती त्याच्या अगोदर आलं किंवा त्याच्या नंतर आलं तर ते कोणतं काम करणार आहे, आत्मवाचक सर्वनाम. अन्यथा कर्त्याच्या ठिकाणीच ते आलं म्हणजे जो व्यक्ती आहे तो स्वतः बद्दलच, त्या व्यक्ती बद्दलच जर आलं, कर्त्याच्या ठिकाणीच आलं तर ते कोणतं काम करणार आहे, पुरुषवाचक सर्वनाम. सोप्या भाषेमध्ये सांगू इकडे बघ. कर्त्या अगोदर एखादा कर्ता आहे, क्रिया करणारा. बरोबर. कर्ता आहे तर कर्त्याच्या अगोदर किंवा नंतर आलं तर ते कोणतं असणार आहे, आत्मवाचक सर्वनाम. कर्त्याच्या ठिकाणीच ते आलं म्हणजे जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दलच ते आलं तर ते काय असणार आहे, पुरुषवाचक सर्वनाम. कळालं आता. पुढे बघा.
स्वतः मी त्याला पाहिले. बघा इथं मी आहे करताय त्याच्या अगोदर आले. समजलं का असेल मग ते आत्मवाचक समजलं. कळालं का? आपण हून तो आला त्याच्याबद्दल आला तो पुरुषवाचक ठेवणे. स्वतः तू मोटार चालवशील आपण हून आर्चीने परशाला फोन केला. परशा आर्ची अपवाद काय? अपवाद काय पुरुषवाचक मध्ये? आपण हून फोन केला. अपवाद म्हणजे काय? नियमात बसत नाही. स्वतः मोटार चालवशील म्हणजे स्वतः मोटार चालवशील आपण हून आला स्वतः त्याला पाहिजे. बरोबर. तुझ्या सांगण्यावर आपण त्याच्याशी भांडणार नाही. हे अशा प्रकारचे काय त्याचे उदाहरण आहेत. सर्वनामच उत्पन्न सर्वनाम. मूळ सर्वनामांना सर्वनाम काय? सर्वनामाची व्याख्या काय? नामाच्या ऐवजी येणारा शब्द. बरोबर. पुढे बघ. मूळ सर्वनामांना लागून काही प्रत्यय सर्वनामाची काही रूपे तयार होतात त्यांना सर्वनामोत्पन्न असे म्हणतात. सर्वनामोत्पन्न सर्वनाम दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी शब्द दिलाय. कोण दिलाय? दादोबा पांडुरंग तरखडकर. सर्वनाम उत्पन्न सर्वनाम. असा असला असला इतका एवढा इतकाला एवढाला. बरोबर. या अशा पद्धतीने काय सर्वनाम आहेत बघा. हा जो कोण तो तो बघितलं ना आपण हे सगळं. हे अशा पद्धतीचं सर्वनामाची विभक्ती होते का? बघा आता सर्वनामा विभक्ती. ओके. सर्वनामे हे नामाच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे विभक्ती प्रत्यय लागतात ते बहुधा सर्वनामा लागतात. सर्वनाम कुणाच्या ऐवजी येतं? नामाच्या ऐवजी. नामाला जे विभक्तीच्या प्रत्यय लागणार तेच प्रत्यय सर्वनामाला लागणार येतं. कसं काय सर्वनामाला लागणार येतं? कारण की नामाच्या ऐवजी सर्वनाम आहे. समजलं का? नामाला जे प्रत्यय लागतील तेच सर्वनामाला लागतील. कळालं काही गोष्ट? पुढे बघा. नामाप्रमाणे सर्वनामाची विभक्ती रूपे अनियमित होतात. सर्वनामाची संबोधन विभक्ती नसते कारण सर्वनामे हे प्राणी किंवा वस्तू नसल्यामुळे हाक मारण्यासाठी योजना येत नाहीत. सर्वनामे प्राणी किंवा वस्तू नाही तर ते नामाच्या ऐवजी येत आहे. मी ये रे असं म्हणतो का आपण? म्हणत नाही ना ते. कारण की ज्या व्यक्तीबद्दल होत आहे तर त्या व्यक्तीचं नाव आल्यानंतरच सर्वनाम येणार आहे. समजलं काही गोष्ट? त्याला हाक मारता येत नाही सर्वनामांना कारण की ते नामाच्या ऐवजी आलेले असतात. बरोबर. पुढे बघा. मी तू तो जो हा. ओके. मी या विभक्ती रूपे होणार नाही. बघा इथं फक्त मीच एक वचनामध्ये मी राहील. अनेक वचनामध्ये काय राहील? आम्ही. अनेक वचन म्हणजे सर्वांबद्दल बोलणार आहे. खूप लोक इथं. बरोबर. एकापेक्षा जास्त लोक इथं. आम्ही मीच एक वचनामध्ये. द्वितीय एक वचनामध्ये काय राहील? मला. आणि अनेक वचनामध्ये आम्हाला आमास. तृतीयामध्ये मी माझ्याशी आम्ही आमच्याशी आमासी. नेसी ना तृतीयाची विभक्ती. ओके. चतुर्थीमध्ये मलाच राहील. अनेक वचनामध्ये आम्हाला किंवा आमास राहील. माझ्याहून ऊनहून. पंचमी ऊनहून. षष्टी माझा माझी माझे. आमचा आमचे आमचे. बरोबर. जा जी जे. सप्तमी तरी या माझ्यात आमात आमच्यात. बरोबर. हे अशा पद्धतीचं असणार. पुढे बघा. तो या दर्शक सर्वनामाची विभक्ती रूपे. तो म्हणजे काय? दर्शक सर्वनाम म्हणजे काय? हा ही हे तो ती ते. हा ही हे कधी वापरायचं? जेव्हा जवळची वस्तू दाखवायची आहे किंवा मागायची आहे किंवा घ्यायची आहे. तो ती ते जेव्हा दूरची वस्तू दाखवायची आहे. दर्शक सर्वनाम आहेत ना ते. पुढे बघा. तो एक वचन असलेले अनेक वचनामध्ये काय होणार ते? द्वितीयामध्ये त्यास त्याला. अनेक वचनामध्ये त्यास त्यांना. तृतीयामध्ये त्यास त्याच्याशी. अनेक वचनामध्ये त्यांनी त्यांच्याशी. चतुर्थीमध्ये त्यास त्याला त्यास त्यांना. बरोबर. पंचमीमध्ये ऊन हून. चाची चेच्या चाची चे. त्यांचा त्यांची त्यांचे. त्याचा त्याची त्याचे. बरोबर. अशा पद्धती.